श्री आणि वैद्य सरांचा एक विशेष सन्मान, जयवंत वैद्य सरांचा एक विशेष सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. श्रेणिक भोसले आपण यायचे भोसले साहेब. आणि चला आपण आमच्या ऑफिशियल्स त्यांचा आपण सन्मान करूयात. सर्वप्रथम या क्रीडा स्पर्धेसाठी अंपायर्स ज्यांची मेहनत राहिली आहे, अजित निकम सर आणि पद्मनाभ बाबू सर, त्यानंतर डिसोलकर. अजित निकम सर आपण यायचं आहे आणि पद्मनाभ बाबू सर आपण पण यायचं आहे. एक चांगलं अंपायरिंग आणि 2015ला ते इकडे चॅम्पियन पण होते आणि ते आता अंपायरिंग करतात. म्हणजे स्वतः ही क्रीडा स्पर्धा खेळले आहेत. एक चांगले खेळाडू दादर अष्टविनायक संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि सुरुवातीला इकडे चाळी होत्या, ते सांगत होते की आम्ही इकडे यायचो खेळायचो. एक विशेष सन्मान आमची राजू हातून केला जाईल. त्यांची वाईफ पण खुश होईल की घरी लेट येतात पण यावेळी साडी घेऊन आले. बाबू सर 2 शब्द नक्कीच या टुर्नामेंट विषयी ऐकेल आणि ओव्हरऑल तुम्ही पण खेळलात तर नक्कीच 2 शब्द ऐकेल आणि ऑर्गनाईज कसं प्रगती घेत चालले त्याबद्दल. ऑर्गनाईजचं खूप चांगलं आहे. मी अगोदर सर्वांचं आभार मानतो. जय अंबे संघाचं, त्यांनी मला इथे बोलवलं अंपायरिंगसाठी आणि टुर्नामेंट मी खूप वर्ष खेळलो आहे. इच्छा होते खेळायची पण माझं पॅशन म्हणजे अंपायरिंगमुळे मला खेळता येत नाही. पण मी नक्की नेक्स्ट इयर मी खेळायचा प्रयत्न करेन. यावर्षी वाटलेलं पण मी खेळलो नाही, पण पुढच्या वर्षी मी खेळायचा प्रयत्न करेन. अँड थँक्यू ऑल जय अंबे संघ. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि पद्मनाभ बाबू सर, त्यानंतर अजित निकम सर. 1 टू गो. आवाज संपूर्ण गिरगावकरांनी ऐकला अगदी गेले कित्येक वर्ष आणि अजित निकम सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल आज या क्रीडा स्पर्धेसाठी. अगदी अजित सर बोलत नाहीत, फक्त ते 1 टू गो बोलतात, पण अजित सर 2 शब्द या टुर्नामेंट विषयी जरूर ऐकेल. सर्वात पहिलं जय अंबे संघाचं खूप खूप धन्यवाद. नेहमीच त्यांचा प्रेमाचा हात माझ्या पाठीवर असतो नेहमी आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जे आता गेल्या 7 ते 8 पर्वापासून मी ह्या टुर्नामेंटमध्ये आहे. प्रत्येक सांगितलेलं म्हणजे जे अपडेट वगैरे त्यांनी प्रत्येक गोष्ट आहे ना, मला त्या गोष्टीला पाठिंबा दिला आणि उत्तरोत्तर ही टुर्नामेंट अशीच मोठी हो ही सदिच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे साथी समालोचक आणि अगदी त्यांचा पण आवाज संपूर्ण महाराष्ट्रात आपण ऐकला. हिंदी, ऑल ओव्हर मराठी, एक चांगल्या लँग्वेजमध्ये म्हणजे कबड्डी, अगदी अनेक राज्यांमध्ये पण त्यांचं कॉमेंट्री आम्ही ऐकली आणि नक्कीच खूप चांगला आवाज, खूप चांगलं क्रिकेटचं नॉलेज. आज प्रशांत आदवडे सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. राजू यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. प्रशांत सरांचा एक विशेष सन्मान केला जातोय या क्रीडा स्पर्धेसाठी. खूप चांगलं आणि त्यांची कॉमेंट्रीची फीज ते पण पॅकेटवर पण आपण त्यांचं नाव लिहिलंय, म्हणजे अंबे माताचं नाव आपल्या हृदयात आहे आणि त्यांची आज आपण आलात त्याबद्दल
प्रशांत सर आपला पण आभार आहे. थँक्यू सो मच. आपण पण आपला वेळ या टुर्नामेंटला दिलात, देत राहा. खरं तर क्रिकेट खेळायचं म्हटलं तर ते आता अंडरआर्म क्रिकेट असेल तर 7 खेळाडू 9 खेळाडू कदाचित 11 खेळाडू म्हणजे हे सगळं टीमचं काम असतं. अंपायरिंग करायचं म्हटलं तर किमान 2-3 ते 4 अंपायर लागतात. तो क्रिकेटचा गाभा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंपायर. आणि त्यानंतर मैदानावरती काय घडतंय, स्पर्धा कशी रंगते हे समालोचकांच्या हातामध्ये असतं. आणि अंडरआर्म क्रिकेट आणि आमचा सागर मोरे एक खूप चांगलं नातं निर्माण झालं आहे. त्याचाही सन्मान आपण या मंचावरती करतोय. सागर मोरे मैदानात वाहतात क्रिकेटचे वारे आणि त्यावेळेस आवाज ऐकतो, तो आवाज असतो मिस्टर सागर मोरे. राजू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान टाळ्यांच्या गजरमध्ये आपण या ठिकाणी करतोय. अंबेमातेच्या प्रांगणामध्ये आईच्या आशीर्वादाने पुणेच झालेली ही भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आपण यावेळेला समालोचक मित्रांचा सन्मान यथोचित सन्मान या सागर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. टेनिस क्रिकेट .in ची टीम गौरव सावंत यांची टीम आपण मंचावरती या. टेनिस क्रिकेट .in 19 लाख सबस्क्रायबर असलेली टीम आपल्याबरोबर आज आहे. आणि मला वाटतं क्रिकेटमध्ये जी खऱ्या अर्थानं क्रांती झाली 2013 नंतर या 10 वर्षामध्ये, त्यामध्ये टेनिस क्रिकेट .in संतोष नाणेकर गौरव सावंत सारखे जे मित्र आहेत त्यांनी फार मोठं काम केले. तर मी विनंती करेन टेनिस क्रिकेट .in ची टीम आपण मंचावरती या. आपलाही येतोची सन्मान या ठिकाणी केला जाईल. गौरव सध्या मला वाटतं चिपळूणमध्ये आहे. शेखर निकम सरांची जी स्पर्धा तिथे, परंतु त्यांची पूर्ण टीम खूप चांगलं काम करते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल जेम्बे टीमच्या माध्यमातून. आज आनंदाची बातमी म्हणजे संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान जेम्बे टीमने आपल्या जवळजवळ एक स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे इथे हे सगळं काम करत असताना त्यांचे 11, 12, 13 खेळाडू तिथे होते, 15 खेळाडू त्या ठिकाणी होते. आज टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर टेनिस क्रिकेट .in साठी. जगप्रसिद्ध असलेली ही साईड आहे, अर्थात यूट्यूब चॅनल टेनिस क्रिकेट .in. त्यानंतर डीजे बादल तुमच्यासाठी स्वतःसाठी एक गाणं वाजवा आणि इकडे आलात तरी चालेल. डीजे बादल आपण मंचावरती यायचे. आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. एक मानाची प्रदर्शनाची लाख मुलाची स्पर्धा अंबामाता चषक 2024. डीजे बादल तुम्ही जर नसाल तर तुमचा प्रतिनिधी मंचावरती पाठवा प्लीज. डीजे बादल बरसा पाणी हे पण लावलं तरी चालेल. डीजे बादल प्लीज या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या मित्रांनी केलंय ते मिस्टर डीजे बादल. प्रतिनिधी या ना, प्रतिनिधी या, कोणी चालेल. त्यांचाही सन्मान या ठिकाणी या मंचावरती केला जाईल. डीजे बादल नाही आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत. एकदा टाळ्यांचा गजर करा. कडक आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याचं कारण आहे डीजे बादल. त्यानंतर अनेक फोटोग्राफ्स आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद केलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाचा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवणार. यानंतर देखील ते फोटोग्राफ आपण पाहूया. क्षणिकला मी विनंती करेन हा क्षण सोनेरी, रुपेरी आणि चंदेरी बनवण्याचं काम जसं टेनिस क्रिकेट .ने केलंय तसं क्षणिकने या ठिकाणी वेगवेगळे क्षण टिपलेले आहे. फोटोग्राफर आमच्याबरोबर यावेळेला जॉईन होत आहेत. फोटोग्राफर मिस्टर क्षणिक यांचा सन्मान राजू यांच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ्यांचे गजर करत राहा. क्षणिक थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान झालेले आहेत. अंबामाता चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम शिवा मंडप डेकोरेटर्स आणि लाइटिंग शिवा प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्ही मदत करत असता आणि म्हणून यथोचित सन्मान या मंचावरती आपला केला जाईल. टाळ्यांचा गजर शिवासाठी. पावसात मंडप उभारणं हे देखील आव्हान आहे, ते आव्हान तुम्ही पेलवलं. आणि त्यानंतर या स्पर्धेचा आपण बघितलं तर बक्षिसवाणाचा जो कार्यक्रम आहे अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम मालाड टीम, दोन्ही टीम इकडे समोर या. आपण लगेच कार्यक्रम संपवायचा आहे ना. दोन्ही टीम चिंतामणी इवांश
आमचे सर्व आयोजक समोर आपल्याला दिसत आहेत. चिंतामणी इवांश आणि ओंकार मालाड. विस्मया जर लवकर लवकर या, कारण मान्यवरांचा देखील वेळ अत्यंत किमती आहे. सगळ्यांना पुन्हा आपल्या घराकडे जायचं आहे. आणि या ठिकाणी पराभूत झालेल्या संघाचा जो खूप चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे, त्या खेळाडूला या ठिकाणी या मंचावरती सन्मानित केलं जाईल. पराभूत झालेल्या संघातला खेळाडू मिस्टर आसिफ आपल्याला मंचावरती यायचंय. आणि हा सन्मान करण्याकरता मी मंचावरून विनंती करेन राज रावत. रामस्फोट राज रावत. आसिफ या 2023 च्या पर्वामध्ये आपण बघितलं तर हाच खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. देवेंद्र समाजाचे ट्रस्टी जयबन वैद्य यांच्या शुभ हस्ते यावेळेला सन्मान केला जाईल. वैद्य साहेबांच्या शुभ हस्ते आसिफ पराभूत सामन्यात देखील चमकदार कामगिरी आपण केली आणि म्हणून यावेळेला या मंचावरती आपला सन्मान केला जातोय. वैद्य साहेबांना विनंती आपण मंचावरती असतं बा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये अंबामता चषक 2024चा सामनावीरचा पुरस्कार देण्याकरता आम्ही मंचावरून आमंत्रित करतो आहे आमचे मान्यवर संदीपजी काशीद जे शाखा प्रमुख आहेत. लवकरच त्याचा दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्यातला विजयाचा शिल्पकार अंबामता चषक 2024 सामनावीर ठरतो आहे तो खेळाडू अर्थात मिस्टर अरुण यादव. अप्रतिम कामगिरी. या स्पर्धेतल्या अंतिम सामन्याचा विजयाचा शिल्पकार अरुण यादव. संदीप काशीद यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. एक अत्यंत सुंदर कॅप, ट्रॉफी, त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी टी शर्ट दिला जातो आहे SSS. त्यांचे मनापासून धन्यवाद शैलेश पाटील, पराग पाटील, त्यांच्यापासून धन्यवाद संदीप काशीद यांच्या शुभ हस्ते अरुण यादव मनापासून अभिनंदन, कांग्रेचुलेशन. अरुण यादव आपको साडी नहीं भूलनी है. चेहरे पर मुस्कुराहट आ गई. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे आणि यानंतर पुढचा पुरस्कार आपण अगदी थोड्याच वेळात देतो. याच दरम्यान ही क्रिकेटची स्पर्धा आहे. संदीपजी काशीद मंचावरती उपस्थित, दिलीपजी नाईक उपस्थित आहे. मॅडम आपलं देखील स्वागत आहे. आपला कार्यक्रम अमृतेचा कार्यक्रम म्हणून आपण सर्वजण उपस्थित आहात. बाळासर त्यानंतर सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. रिमझिम सुरू झाली आहे. एक थोडासा वेळ आपल्याला अपेक्षित आहे कारण या स्पर्धेकरता जवळजवळ 10 पारितोषिक आहेत. व्यक्तिगत पारितोषिक किमान 1, 2, 3, 4 असतात, परंतु अंबामाता चषकाच्या माध्यमातून आपण बघितलं तर 10 पारितोषिक आहेत. त्यामुळे थोडासा वेळ आपण घेतो. दिलीपजी नाईक सरांना विनंती करेन या स्पर्धेच्या दरम्यान जो आपण खेळ पाहतो आहे, जी स्पर्धा या ठिकाणी काट टाकते असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. तर या स्पर्धेबद्दल नेहमीच तुम्ही खूप चांगलं बोलत असता, आपलं मत व्यक्त करत असता. भविष्यामध्ये आणखी काय तुम्हाला अपेक्षा आहेत का आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीनं आयोजित केली जाते त्याबद्दल आपली प्रतिक्रिया, आपले मनोगत व्यक्त करावं. अंबामाता चषकच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमच्या माजी नगरसेविका डॉक्टर अनुराधा पोद्दार, आमचे सहकारी मित्र निलेश अहिरेकरजी, शिवाजी राहणे, आमचे दैवज्ञ समाजाचे ट्रस्टी सन्मान्य वैद्यसाहेब, त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी संदीप काशीद, जय अंबे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो. क्रिकेटमध्ये तुम्हाला माहीत आहे ना, एक नाईट वॉचमन असतो. पुढचं काहीतरी व्यवस्थित व्हायला पाहिजे, तिथपर्यंत तू जाऊन खेळ बाबा, आणखीन कुठली विकेट नको जायला, चांगला विकेट नको घालवायचा म्हणून एक नाईट वॉचमन पाठवतात. आम्हाला पण याच भूमिकेत सध्या तुम्ही उभे केले तिकडे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
अतिशय चांगला कार्यक्रम आणि दरवर्षी होतो. आणि इकडची ट्रॉफी आहे ते मगाशी तुम्ही योग्य रीतीने बोललात की विजयी संघाला टेम्पोज घेऊन यायला पाहिजे एवढी मोठी ट्रॉफी घेऊन जायला. त्यामुळे पहिल्यापासून मी म्हणजे एखाद दुसरा चषक असेल की मी काय आलो नाही, म्हणजे दरवर्षी आम्ही इथे येतो आणि अशाच उत्साह वातावरणात हे सर्व होत असतं. आणि या गल्ली क्रिकेटबद्दल एक माझी आठवण मी सांगेन की आम्ही पूर्वी राजकारणात यायच्या अगोदर फक्त गल्लीत क्रिकेटच खेळत होतो. टेनिस बॉलच्या टुर्नामेंट होता, अर्थात या अंडर आमच्या नव्हत्या तेव्हा. आणि ह्या वाडीतसुद्धा अनेक वेळा आम्ही क्रिकेट खेळलो आहे. आणि तुम्हाला इकडचा एक किस्सा सांगतो. इकडे या वाडीबरोबर आमची सामना होता आणि एकाचा LBWचा आम्ही अपील केला. तर इकडचा जो अंपायर होता ना त्याला अंपायर आऊट दॅट म्हटलं. त्यांनी काय करावं, नॉट आऊट द्यायची एक पद्धत असते, त्यांनी असा उभं राहिला आमच्या तोंडाकडे बघतोय. म्हणजे हे मी जगाच्या पाठीवर पहिल्यांदा बघितलं की असा अंपायर वागतो. तर ह्याच वाडीतला होता. मला माहिती आहे आता तो नाही आहे बिचारा, पण एक ती आठवण आहे. अशाच आठवणी इकडे आहेत. आता हे टोलेजंगा इमारती उभारल्या आहेत, या बाजूला टॉवर झाले आहेत, इकडे म्हाडाची इमारत आहे, इकडे देवभंडारीची चाळ होती 2 मजल्याची, आणि इथे चव्हाण चाळ. या दोन्ही चाळीमध्ये दुसऱ्या मधल्या 2-2 मजल्याच्या चाळी होत्या. त्याच्यावर मारला की 2 रन्स मिळायचे आणि लांब मारला की बाउंड्री मिळायची. आता समजा असे जर चाळी असत्या तेव्हा तर किती मजल्याच्या 22 मजल्याची चाळ असणार, म्हणजे मला वाटतं 22 रन दिले असते तेव्हाच्या काळामध्ये. काय किंवा धावून काढायचं तर तेवढा काढा तुम्ही, म्हणजे असे काहीतरी विनोद तेव्हा घडायचे. आणि तो दुसऱ्या मधल्यावर कुठे बॉल अडकला तर काय बघायला नको, असे त्याचे गमती जमती खूप व्हायच्या. पण हे जे बॉक्स क्रिकेट आलं आहे ते एक आटोपशीर क्रिकेट आलं आहे आणि वेगळ्या प्रकारचं कौशल्य पाहिजे खेळायला. हे सोपं नाही आहे. आम्हीसुद्धा चांगली फलंदाजी करायचो, पण ही जर मी बघितलं बॅटिंग वगैरे तर बोले एक सोपं काम नाही या बॉलिंगला फेस. आणि ही बॉलिंग फेस करताना जे खेळाडू चांगल्या तऱ्हेने खेळतात खरोखरच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खूप छान खेळ आम्हाला बघायला मिळाला तुमच्याकडून. अंतिम सामन्यामधला तो एक गोलंदाज होता, काय त्याला आता काय पारितोषिक दिला तो अरुण, त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. दुसरं शतक होतं त्याच्यामध्येच मॅचचा निकाल लागला आणि खूप मजा बघायला. आणि आमचा वेळसुद्धा चांगला गेला तिकडे. एक चांगलं काहीतरी बघायला मिळालं. आणि जय अंबेच्या सर्व संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन. खूप मोठी टुर्नामेंट आणि खूप चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन, कुठेही गलथानपणा नाही. आणि शिवानी डेकोरेशनसुद्धा खूप चांगलं केलं, शिवाचं पण अभिनंदन. एक काळा कपडा लावल्यामुळे जे काही वेगळं आकर्षण या ठिकाणी आहे, जे खूप छान झालं सर्व. आणि तुमचं परत तुमच्या संयोजकांचं अभिनंदन. आणि खास करून तुम्ही जे बोलणारे आहेत म्हणून पण शिकण्यासारखं खूप आहे आम्हाला. खूप छान बोललात तुम्ही. आणि मला असं कळलं की तुम्ही मालवणीतसुद्धा बोलता, हिंदी, मराठी, मालवणी वगैरे वगैरे, पण खूप छान. आणि तुम्हाला मागे यांच्या कार्यक्रमातसुद्धा मी बोलताना बघितलेलं आहे. आणि एरवीसुद्धा तुम्ही असे चांगलं वक्तृत्व शैली, सूत्रसंचलन, ज्याला काय म्हणता येते वेगवेगळे, यांचं मराठीवर जास्त प्रभुत्व आहे. ते जास्त बोलतील आमच्यापेक्षा त्याच्या बाबतीमध्ये. पण खूप मजा आली आणि एक वेगळ्या नात्याने. आणि इथे सर्वच लोक आहेत इकडे, म्हणजे आमच्यामध्ये जय अंबेच्या प्रांगणात येताना आम्ही राजकीय चोरडे आमचे बाहेर ठेवतो आणि या ठिकाणी येतो की बाबा खेळामध्ये आम्हाला राजकारण नको. हे आम्ही ठासून सांगतो की खेळ म्हणजे खेळ, सर्व आले पाहिजेत, सर्व गेले पाहिजेत. इथे हा अमक्याचा तमक्याचा, आंबेमाता सर्वांचे आहे. ज्याच्यामध्ये त्यांच्या प्रांगणामध्ये राजकारण नसावं, ही एक जी तुमच्या सर्व मंडळींनी केलेली गोष्ट आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे. मी सर्व आयोजकांचे, संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. मला इथे बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी दिली. नाईट वॉचमनपेक्षाही मी जास्त खेळलो, थोडं क्षमस्व. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप उत्कृष्ट खेळलात तुम्ही. मला वाटतं नाईट मॅच पण नाही तर आघाडीचे फलंदाज म्हणून तुम्ही खेळलेलात. आघाडीची जबाबदारी तुमच्यावरती होती आणि खूप छान, म्हणजे सर्वसमावेशक. आणि क्रिकेटमध्ये राजकारण असू नये हाही मुद्दा आवर्जून अधोरेखित करण्यासारखा होता. खूप छान बोललात, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर बाळासाहेबांना विनंती करेन. शिवाजी राणे साहेब या. आता त्यांच्या नावातच शिवाजी आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. आघाडीचे फलंदाज त्यांनी बॅटिंग केले. तुम्हाला त्यानंतर आता मधल्या फळीत जाऊन चांगली बॅटिंग करायची आहे. जय अंबे संघ प्रतिवर्षाप्रमाणे यावेळेला सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे आजचा हा
क्रिकेट सामना स्पर्धा भरवलेली आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि आमच्या बोलण्याकडे कोणाचंही लक्ष नाही, सगळे तिकडे मागे बोलतायत. तुमचं आहे ना? हां. कारण जय अंबे संघ या ठिकाणी मी घरी ज्या वेळेला होतो की मला वाटलं की चांगल्या प्रकारे तयारी नसेल, पण या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं जे नियोजन आहे, असं उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये नंबर 1चं नियोजन त्यांनी केलेलं आहे. मागे LED आहे, त्या ठिकाणी बाल्कनीत तो बसलेला आहे, माझा बोलणं घेतो. या ठिकाणी त्या उजव्या बाजूला जे जे काय खेळाडूला मांडायचं आहे आपलं म्हणणं, ते त्या ठिकाणी घेतलं जात आहे. 3 कॅमेरे आहेत. अशा प्रकारचं नियोजन या सर्व जे कार्यकर्ते आहेत जे आंबेचे, त्यांना दीर्घायुष्य या आंबेमाता या ठिकाणी देऊ दे. आणि मधल्या फळीमध्ये असल्यामुळे मी टुकूच खेळणार, म्हणजे 1-1, 2-2. कारण याच्यामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचं राजकीय वलय या ठिकाणी आणायचं नाही आहे. खूप पाऊस पडतो आहे आणि दोन्ही संघांना मी माझ्या शिवसेनेतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. ते अंतिम विजेता आहे आणि उपविजेता आहे, दोघांनाही मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आघाडीचे फलंदाज झाले, मधल्या फळीतले फलंदाज झालेले आहेत. चौकार षटकाराची आदत झाली, टुकटुक क्रिकेट पण झालंय. पण आता अंत भला तो सब कुछ भला. माझी नगरसेविका पोद्दार मॅडम, आपल्याला विनंती आहे, शेवट खूप गोड करायचे तुम्हाला आणि त्यानंतर आपण बक्षिसोडाच्या गोड कार्यक्रमाकडे जाणार आहोत. आम्हाला जो पुरेसा वेळ होता तो तुम्ही दिलेला आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अंबेमातेच्या या 2024च्या अतिशय महत्त्वाच्या बक्षिसोडाच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थितांना आपण संबोधित करावं. नमस्कार सन्माननीय मंच आणि आपण सगळे आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत, ते म्हणजे तुमचे जे क्रिकेटचे सामने होते त्याच्यासाठी. पण आता इतका जोरदार पाऊस आहे आणि मगाशी नाईक सर जर म्हणाले की मराठी, तर एक छोटीशी कविता आठवते, तेवढी कविता म्हणते. थोडंसं रिलॅक्स व्हायला हवं म्हणून. पावसाच्या धारा सखी पावसाच्या धारा, मेघातून उमलला सुगंध पिसारा, पथावीण चालताना तूच झाली वाट, पुसले मे नाही तरी सांगितले नाव. आपलं गिरगाव जे आहे त्या गिरगावातला हा आनंदाचा क्षण आहे आणि आमच्यासाठी खरोखर अभिमानाची अशी गोष्ट आहे की गिरगावात या पद्धतीचे सगळे सामने जे आहेत ते भरवले जातात. मी राजू म्हणजे अभिषेक आणि त्याची सगळी टीम जी आहे त्यांचं कौतुक करते. आणि कारण कुठल्याही पद्धतीचा एकही असा क्षण नसतो की त्यावेळेस कोणी सामना थांबला जातो. आणि हे जे सामन्याचं वर्णन जे आहे ते सगळेजण गिरगावकर पाहत आहेत, मुंबईत सगळेजण पाहतात आणि उद्या फोन पण येतील की अशा पद्धतीचे सामने खूप छान झालेले आहेत वगैरे. म्हणजे हे कौतुक जे आहे ते आपल्या सगळ्या गिरगावकरांचं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. या ठिकाणी माझी नगरसेविका पोद्दार मॅडम यांनी देखील खूप छान बॅटिंग केली, म्हणजे शेवट खूप चांगला केला, फिनिश देखील महत्त्वाचा आहे. आणि आता अंबामाता चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार दिला जाईल. पोद्दार मॅडम यांच्या शुभस्या पुरस्कार या ठिकाणी आपण देतो आहे. आणि उत्कृष्ट कामगिरी करत एका टीममध्ये जडेजा रोड्स असणं गरजेचं आहे, तर ती कामगिरी केली. एक त्याने डायरेक्ट हिट केला होता आणि त्यानंतर रिले फिल्डिंग करत झेल टीमला गेला होता. हे 2 क्षण जे आहेत ते या स्पर्धेचे वाव मोमेंट होते आणि म्हणून या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार जातोय. त्या खेळाडूचं नाव आहे अंबामाता चषक 2024 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक जात आहे मिस्टर सुमित वरळी बॉयज. सुमित मोरे वरळीचा एक खेळाडू आहे आणि खूप चांगली फिल्डिंग सुमितनी केली आहे. त्याच्या अनुपस्थित जर प्रतिनिधी कोणी असेल तर या. उद्या ऑफिस पण आहे त्यामुळे सुमित घरी पण गेला असेल. सेमीफायनलला त्याचा बरोबर मित्र कोण असेल, प्रतिनिधी असेल तर लवकर यायचे. वरळी बॉयज
सुमित मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर उत्कृष्ट यष्टीरक्षक विकेट किपर अर्थात VSS स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे 2 मिनिटं Sponsor सुरेश, केलेला. कोणीतरी पाठवा प्लीज, कोणीतरी या. सुरेश सरोज देवकरण, कोणीतरी या. कोणी असेल तर त्याने लवकर या. कुणाल तू आलास तरी चालेल, हरकत नाही. कुणाल या बाई. मित्राचा पुरस्कार घ्यायला काय, प्रमोशन घेताना बरोबर प्रमोशन घेता, सॅलरी वाढवून पाहिजे. यावेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार दिला जातोय. सुमित मोरे, कुणाल यांच्या अनुपस्थितीमध्ये हा पुरस्कार स्वीकारता. टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये यावेळेला आपण VS स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक शानदार टी शर्ट आहे आणि त्यानंतर पुढचा पुरस्कार उत्कृष्ट एसटी रक्षक हा पुरस्कार देण्याकरता मंचावरून मी आमंत्रित करतोय. मॅडम आपण थांबायचे. माझी नगरसेविका पोद्दार मॅडम यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल आणि बेस्ट विकेट कीपर हा पुरस्कार जातो आहे. तो खेळाडू आहे वो ईद का चांद नहीं है, हर रोज चमकने वाला सूरज है और उस खिलाड़ी का नाम है सुरेश सरोज. VSS स्पोर्टच्या माध्यमातून कॅचसाठी तुम्हाला या ठिकाणी टी शर्ट मिळणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून पुरस्कार दिलाय त्यामुळे टी शर्ट मिळणार आहे. सुरेशसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे. अप्रतिम खेळ आहे, सुंदर यष्टीरक्षण, अप्रतिम झेल टिपला यष्टांच्या मागे. सुरेश सरोज अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर पुढचा पुरस्कार मुंबई स्पोर्ट, रॉयल स्पोर्ट आमचे स्पॉन्सर आहेत. एक अप्रतिम बॅट दिली जाईल आणि संघाचं नाव आहे चिंतामणी युवांश. खेळाडूचं नाव आहे मैदानाचा राजा. हा पुरस्कार ज्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला जातोय तो खेळाडू अमामाता चषक 2024 मैदानाचा राजा. अँड दिस प्राइज हैज बीन प्रेजेंटेड बाय पोदर मैम. ये प्राइज जा रहा है, उस खिलाड़ी का नाम है मिस्टर कुणाल. कुणालसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अमामाता चषक 2024. तोपर्यंत डीजे मास्टर थोडं संगीत चालू ठेव. हॅलो. कुणालने अफलातून बॅटिंग केली. काल पावसामध्ये पहिला 6 पण बघायला मिळाला आणि याच परिसरातील युवा खेळाडू आहेत त्यामुळे मैदानाचा राजा आणि गिरगावचा एक युवा खेळाडू कुणाल. या टीममध्ये वडील 2 मुलं एका टीममध्ये खेळत होते. पण मोठी गोष्ट आहे. कुणाल अभिनंदन. मला वाटतं 3 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवले गेले आणि आता चौथ्यांदा तो मंचावरती दाखल झाला होता. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्याकरता मंचावरून आमंत्रित करतोय आमचे मान्यवर आदरणीय सन्माननीय प्रकाशजी दर्जी. आपल्याला विनंती आपल्या शुभहस्ते आणि संदीपजी काशीत यांना विनंती आणि उत्कृष्ट गोलंदाज मुंबई स्पोर्ट. थँक्यू सो मच. टी शर्ट, ट्रॉफी, बॅट, LED एवढी पारितोषिकं दिली जातील आणि यावेळेला आमचे दोन्ही मान्यवर तयार आहेत. यावेळेला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतो आहे. आता खेळाडूने पुढे या, पाऊस गेलाय. सर्व खेळाडू अमामाता चषक 2024 बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट and prize goes to Mr. Satyaprakash Yadav. अगदी बॅटिंग टायमिंगला बॉलिंग एक परफेक्ट टायमिंगला खेळताना परफॉर्मन्स करताना पाहिलं गेलंय सत्यप्रकाश यादव. दिलेली आहे आणि मला वाटतं सागर
एवढी पारदर्शक ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील नसतात. संदीपजी काशीत यांच्या शुभ हस्ते सत्यप्रकाश यादव अभिनंदन. सत्यप्रकाश तुम्हाला जायचं नाहीये, बॅट पण आहे ना? नाही, यावेळेला शूज आहेत. दोन शब्द बाबू सोबत नक्कीच बोलूयात, कारण की मला असं वाटतं बाबू पण खूप वर्ष खेळलाय टुर्नामेंट. आणि बाबू आज आफ्टर लॉंग टाइम बेस्ट बॉलर ॲज अ किती वर्ष ही टुर्नामेंट खेळतोय? असं तर कन्फर्म सांगू शकत नाही, पण बरेच वर्ष खेळलो ही टुर्नामेंट. 3 वेळा ही टुर्नामेंट आम्ही फायनल पण जिंकलोय. आणि या वर्षी बेस्ट बॉलर भेटले, चॅम्पियन झाला, त्याबद्दल ओव्हरऑल हे टुर्नामेंटनी जी प्रगती केली त्याबद्दल दोन शब्द जरूर ऐकेल. हा, टुर्नामेंटने तर ही प्रगती खूप केली आहे. बरेचसे संघ खेळायला बघतात, त्यांना एंट्री हवी असते. आणि सांगू तर टुर्नामेंट एकदम खूपच छान झाली. आणि तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा, खूप चांगला कमबॅक केला. थँक्यू सो मच. थँक्यू सागर. यावेळेला विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे मनापासून धन्यवाद, आभार. अमामता चषक 2024 के जो अद्भुत कहानी है, आणि स्पर्धेचा जर विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, आणि हे पारितोषिक देण्याकरता उपविभाग प्रमुख शिवाजी राणे साहेबांना विनंती करेन, जे मधल्या फळीतले खूप चांगले बॅट्समन आहेत. बाळासाहेब, आपल्याला देखील विनंती. सागर टुमके, आपल्याला देखील विनंती आहे. हे 3 मान्यवर असतील यावेळेला मंचावरती, त्यांच्या शुभस्य आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार. डीजे तर जेव्हा अनाउन्समेंट होईल तुमचाही यावेळेला प्रतिसाद अपेक्षित आहे. मिळणार आहे तर निश्चितच उत्कृष्ट LED असेल, त्यानंतर एक उत्कृष्ट प्रकारची बॅट असणार आहे, त्यानंतर टी शर्ट दिला जाईल. मुंबई स्पोर्ट्सचे मनापासून धन्यवाद, जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आता प्रतीक्षा आहे अंबामाता चषक 2024 बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, अँड प्राइज गोस टू एनी गेसेस. तिकडे काय नाव आहे? दिवेश. तिकडे कुणाल. नॉमिनीज आर दिवेश अँड कुणाल, अँड प्राइज गोस टू वन अँड ओनली मिस्टर कुणाल. टाळ्यांचा गजर करा. राणे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता उपविभाग प्रमुख आहेत. कुणालला LED दिली जाते. कुणालच्या टीमचे सहकारी कुठे आहेत? कुणासाठी टाळ्यांचा गजर करत राहा मित्रांनो. अप्रतिम काय काल कामगिरी केली आहे, अत्यंत दर्जेदार कामगिरी केली. बॅट आपण पाहू शकता या ठिकाणी दिली जाते. रावत स्पोर्ट राज रावत यांच्याकडनं बॅट. त्यानंतर ही अत्यंत सुंदर ट्रॉफी. कुणाल अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. कुणाल तुम्हाला थांबायचं तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे, कारण या स्पर्धेतला मानाचा पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालाय. नक्कीच. आणि कुणालने खूप चांगला परफॉर्मन्स केला काल, पण अफलातून बॅटिंग केली. 36 चेस करणं एक राऊंडवर थोडं डिफिकल्ट आहे, पण कुणालने 6 जो लगावला, आणि मला असं वाटतं पहिला 6 त्यानेच लगावला. कुणाला आज बेस्ट बॅटर पुरस्कार भेटतोय. टीम जिंकली, फायनलला आली. ओव्हरऑल पप्पांचा पण सपोर्ट आहे. मुंबईतलं मी पहिली अशी टीम बघितली की वडील पण त्या टीममध्ये खेळतात आणि खेळत राहिलेत. तर कुणाला आज बेस्ट बॅटर भेटला. आणि ओव्हरऑल तुझा परफॉर्मन्स झाला, त्याबद्दल कसं बोलशील? परफॉर्मन्स चांगला आला. टुर्नामेंट खूप चांगले असते, खेळायला मजा आली. थोडं फायनलला कमी पडलो, पण वेट प्ले टीम हारलं. नक्कीच पुढच्या वर्षी फायनल मारायचा प्रयत्न करू.
निबंध स्पर्धासारखा फास्ट बोलला आणि खूप साऱ्या शुभेच्छा, असाच परफॉर्मन्स करत राहा. कुणाल अभिनंदन. पुन्हा एकदा म्हणजे त्यांचं अभिनंदन आहे. मान्यवरांचे मनापासून आभार. आणि यानंतर यापूर्वी उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार ज्या मित्राला मिळाला आहे, सत्यप्रकाश यादव, आपण मंचावरती घ्या. आपलं एक पारितोषिक अजून शिल्लक आहे. यांना बाबू बाबू म्हणतात का सागर? यस बाबू. गिरगाव इकडे खूप पारितोषिक आहेत. म्हणजे गिरगाव स्टेशनला, आता गिरगाव स्टेशन लांब आलं, गिरगाव स्टेशनला जाईपर्यंत कमी पडतील एवढी पारितोषिक आहेत. मॅडम गॉगल आहे. सत्यप्रकाश तुम्हाला गॉगल लावायचं आहे. आणि तुम्ही सगळेजण सांगा की सत्यप्रकाश कसा दिसतो. सत्यप्रकाश यादव जर चांगला दिसत असेल तर टाळ्यांचा गजर करा. अरे बाबा लावायचंय, सत्यप्रकाश लावायचंय. अंधेरीचा वंडर बॉय, MIDCचा वंडर बॉय. अरे लगेच काढू नको दादा. तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करेन आदरणीय बाळा हिरेकर साहेबांना, शाखा प्रमुख आहेत, त्याचबरोबर सर वैद्य साहेब, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं मी विनंती करेन अजून एक मान्यवर बाळासाहेब या, वैद्य साहेब, आपल्याला देखील विनंती आहे. आणि तिसरे मान्यवर या ठिकाणी आपण आमंत्रित करतो आहे संदीप काशीद. हे मान्यवर आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट अशी ट्रॉफी, 33,000 रुपयाचं पारितोषिक, अममता चषक 2024चा यावेळेला उपविजेता संघ, रनरअप टीम आहे. कुणालने आता सांगितलं, थोडं दुःख जाणवलं कुणालला. काल चांगला खेळला, दर्जेदार खेळला, अनेक संघांना डॉमिनेट केलं, परंतु आज पराभव थोडासा जिवारी लागला. परंतु कुणाल आज दिवस तुमचा नव्हता. पुढच्या वेळेला पुढच्या सीझन मध्ये तुम्हाला पहिल्या क्रमांकावरती विराजमान व्हायचंय आणि त्याकरता ही ऊर्जा देणारी ट्रॉफी तुम्हाला आम्ही देतो आहे. उपविजेता संघ आहे अंबमाता चषक 2024 चिंतामणी युवांश. 3G 4G आणि बाबाजी. गजर. त्यानंतर यावेळेला 33,000 रुपयाचं पारितोषिक आणि हे ट्रॉफी पण उचलायची आहे. ट्रॉफी पण वरती घ्या आणि 33,000 रुपये. बाबाजी आता तुम्हाला वजनदार झाल्यासारखं वाटतंय का? टाळ्यांचा गजर करा. चिंतामणी युवांश उपविजेता संघ.
अभिनंदनांचे मनापासून आभार. आणि या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार यानंतर दिला जाणार आहे. आणि देविका स्पोर्ट राजन सुरभे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडे यावेळेला जमा झालेलं आहे. त्याचबरोबर विनायक हळदणकर, संजय राहणे नामू यांच्या स्मरणार्थ सोन्याची चेन, म्हणजे बैचेन असतील सर्व खेळाडू. त्याचबरोबर LED आणि एक उत्तम प्रकारची बॅट दिली जाणार आहे. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन देविका स्पोर्ट राजन सुरभे त्यांचे. त्याचबरोबर या स्पर्धेकरता ज्यांनी LED आणि बॅट स्पॉन्सर केले त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि आता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार डीजे मास्टर, तुमची देखील वेळ महत्वाची आहे. विभाग प्रमुख दिलीपजी नाईक साहेबांना विनंती आहे, तुम्ही आघाडीचा फलंदाज म्हणून बॅटिंग चांगली केली आणि आता हा पुरस्कार मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. मालिकावीराचा पुरस्कार बहुमान कोणाला मिळतोय तो पुरस्कार तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाईल. आणि आंबा माता चषक 2024चा गेल्या वर्षी कोण होतं? आनंद लोके, बरोबर आहे ना? आज आंबा माता चषक 2024च्या या मंचावरती चांगली कामगिरी केली आणि ज्या संघातल्या खेळाडूंना वाटतंय की तो खेळाडू निश्चित या ठिकाणी नॉमिनेशन मध्ये असेल, तर काय गेसिंग करताय कोण खेळाडू आहे जो मॅन दिवेश पारबे. तिकडे कुणाल, जरा आवाज येऊ द्या ना, आवाज येऊ द्या. इकडे बघा, इकडे बघा, कोण आहे खेळाडू? तिकडे बघा. तुमची बॅटरी डीम का झाली? काय फरक पडत नाही, पारितोषिक मिळेल नाही मिळेल, परंतु या रेसमध्ये कुणाल आहे लक्षात घ्या. कुणाल रेसमध्ये आहे, दिवेश पारबे रेसमध्ये आहे. तुम्ही पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या रेसमध्ये असणं देखील मोठी गोष्ट आहे. उपविजेते झालेले आहेत. टाळ्यांचा गजर करा या दोघांसाठी, जबरदस्त कामगिरी केलेली आहे. डीजे मास्टर सेलिब्रेशन करायचं आहे. अंबामाता चषक 2024 मॅन ऑफ द सिरीज. दिस प्राइज हॅज बीन प्रेझेंटेड बाय मिस्टर दिलीप नाईक and award goes to nominations are Mr. Kunal and Mr. Divesh Parbe. या दोघांपैकी एकाला मिळणार आहे. हे नॉमिनेशन आहे, बरोबर. आणि आता विजेता ठरतो आहे अंबामाता चषक 2024. डीजे मास्टर आपण तुम्हाला तयार राहायचं आहे. अंबामाता चषक 2024 मॅन ऑफ द सिरीज goes to one and only Mr. Divesh Parbe. आत्ताच मला वाटतं छोट्या पडद्यावरचे कलाकार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मिस्टर आनंद कारेकर. एवढा आनंद तर आहेच, छोट्या पडद्याचे कलाकार आले त्यामुळे दुधात साखर पडलेली आहे. आणि दिवेश पारबे, एक गोष्ट आणखीन सांगतो, या वर्षीचा SSS बेस्ट म्हणजे या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार याच खेळाडूच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेलेला आहे, तो दिवेश पारबे. टाळ्यांचा गजर डीजे मास्टर या. अप्रतिम खेळ त्याचा झाला.
ती चेन यायला दिवेश पारवेला मिळाले. आणि आमचा सागर सारखा म्हणायचं, साडी मिळाले आई खुश, ताई खुश, आजी खुश. आता चेन मिळाले, घरातली सर्व मंडळी आणि मैत्रीण पण खुश. दिवेश अभिनंदन. सागर मोरे अत्यंत महत्वाचा खेळ. दिवेश पारवे या मोसमामध्ये मागच्या आठवड्यामध्ये प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला. या आत्ताच्या मॅचमध्ये आपण बघतो, या स्पर्धेमध्ये जी मानासी स्पर्धा अंडर मधली, तुला आता मालिकावीराचा पुरस्कार मिळतो आहे. आई खुश, ताई खुश, आजी खुश, सर्वच खुश आहेत. काय वाटतं ज्या पद्धतीनं आता हे पुरस्कार तुझ्या शरीफाच्या मध्ये गेलेले आहेत? खूप खुश आहे मी, कारण की सिरीज मला चैन पहिल्यांदाच भेटली मला. आता ही बातमी घरात सांगायची तर पहिल्यांदा कोणाला सांगशील? नक्की मम्मी आणि पप्पांनाच. बाकी काही ठेवलं नाही का रिझर्वेशन मध्ये? नाही अजून काय? पण खूप चांगली कामगिरी, आश्वासक कामगिरी. या मित्रासाठी एकदा टाळ्यांचा गजर करा आणि तुला शुभेच्छा आहेत. ही कायम तू खूप चांगलं क्रिकेट खेळायचं. ऑल द बेस्ट. मालिकेचा पुरस्कार यावेळेला दिवेशला मिळतो. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन, आस्ते आस्ते बा शेवट गोड आपल्याला करायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभस्ते 55,000 रुपये आणि त्याचबरोबर उत्कृष्ट ट्रॉफी यावेळेला प्रदान केली जाईल विजेत्या संघाला. आणि विजेत्या संघाचं देखील अभिनंदन असणार आहे. अंबरनाथ चषक 2024 यावेळेला चैंपियन टीम. और चैंपियन कौन होता है? चैंपियन बिल्कुल कौन होता है? रहा की बाधा को सफलता के सीढ़ी बनाने वाले खिलाड़ी को या टीम को चैंपियन कहलाते हैं. चैंपियन कहलाते हैं. असंभव को संभव करने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं. और आणि जेएमबीचे सर्व कार्यकर्ते आपण मंचावरती, सर्व कार्यकर्ते सर्वांनी या, नाहीतर पुढचे टी शर्ट भेटणार नाही. ज्यांनी टी शर्ट घातले त्यांनी लवकर या. लगेच कारण वेळ अत्यंत आणि महत्त्वाची. टी शर्ट नाही घातले त्यांनी पण या. हृदयात जय अंबे आहे. आपल्या टीमचं नाव जय अंबे आहे, त्यामुळे आपल्या मंडळासाठी या. त्याचबरोबर मी मालाड संघाला विनंती करेन, तुम्ही व्यासपीठाच्या जवळ देऊन थांबा. बाबू सर्वांना घेऊन इथे थांबा. एक जण तिथे राहील, कारण तुमच्याकडे आता बॅट भरपूर आहेत, ट्रॉफी भरपूर आहेत त्या सांभाळण्यासाठी. बाकी सर्व जे खेळाडू सर्व खेळाडू जरा समोर येऊन जवळ थांबा. बाबू, सत्यप्रकाश यादव, दिवेश, सुरेश जवळ येऊन थांबा. हा फोटोग्राफ काय तर यावर्षीचे गोड आठवण 2024 ही जी स्पर्धा आहे अंबेमाता चषक हा सक्सेसफुल झालेला आहे, त्याची गोड आठवण आपल्याकडे असली पाहिजे प्रत्येक वर्षाची. मान्यवर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण विजेत्यांचा गौरव या मंचावरती करणार आहोत. ही सर्व टीम आहे, चला लवकर. ज्यांनी टी शर्ट परिधान केलेले आहेत त्या सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचं. आणि हा फोटोग्राफ जो आहे तो लवकरच वर्तमानपत्रामध्ये देखील येणार आहे. चांगलं काम केलं तर निश्चितच त्याची दखल मीडिया देखील घेत असतो. मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, दुसरं आणखीन एक माध्यम आहे सोशल मीडिया, तिसरं माध्यम आहे समाज. मग अशी वाडी या चांगला उल्लेख केलात. आपण जिथे राहतो तिथे बघितलं तर वाडीची संकल्पना, सत्यनारायणची पूजा, तिथे असलेली भजनं, मग तिथे असलेल्या वेगळ्या प्रकारचे विजय रथ यात्रा, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि आता मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करणार आहे अंबरनाथ चषक 2024. तत्पूर्वी मान्यवरांना विनंती, आपण देखील या सर्व मान्यवर आता एकाचं नाव घेणार नाही कारण हा आपला घरचा कार्यक्रम आहे, तेव्हा सर्व मान्यवर आमच्यावर असतील. आम्ही थोडे मागे जाणार आहोत आणि आता हे सर्व मान्यवर टीम इथे खाली बसणार आहे. कॅप्टन वरती येणार आहे आणि अंबरनाथ चषक 2024 55,000 रुपये आणि त्याचबरोबर या सुंदर ट्रॉफीचा हकदार ठरतो संघ. अंबरनाथ चषक 2024 विजेता आहे विस्मया ओंकार मालाड.
बरोबर एक फोटोग्राफ्स आणि तुमचा आवाज बोला, तुमचा आवाज, सगळ्यांचा आवाज बोला. हिप हिप, जोरदार आवाज. हिप हिप, कमी येतोय आवाज. हिप हिप, गणपती बाप्पा, अंबे माते की, अंबे माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. अप्रतिम खेळ मैदानावरती साकारला आणि यावेळेला ओंकार मालाड 55,000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त करणार संघ आहे. आणि आता या स्पर्धेच्या निमित्तानं मी कोणाचं नाव नाही घेणार आहे, कारण 2025ला सगळ्यांनी पुन्हा एकदा परत यायचे. आंबे मातेच्या वतीनं तुम्हाला हात जोडून निमंत्रण आहे आणि आभार मानणार नाही, कारण परत परत नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे, जयंती उत्सव आहे, हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी येणार आहेत. त्याकरता तुम्हाला परत परत या मंचावरती यायचं आहे, आंबे मातेच्या टीम बरोबर जॉईन व्हायचं आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून यावेळेला धन्यवाद. आमचे प्रायोजक असतील, आमची लाईव्हची टीम असेल, आमचे पंच असतील, आमचे स्कोरर असतील, आमचे समालोचक असतील, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि आजचा अंबामाता चषक 2024चा जो बक्षिसवितरणाचा सोहळा आहे, चॅम्पियन टीम ओमकार मालाड, उदयन्या पुजारी आणि त्यांची टीम चांगली कामगिरी करत असताना विस्मया ओमकार मालाड. आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल कोण जिंकलं? 2024चा वर्ल्ड कप भारताने जिंकला, टायटल जिंकलं. त्यामुळे इकडे श्री अंबामाता चषक पण इकडे टायटल जिंकलं. लिजंड जिंकले, सागर लिजंड जिंकलेत. आपण T20चं आपण वर्ल्ड कप जिंकलाय, झिम्बाब्वेवर आपण जिंकलेलो आहे. आणि आज मालाड संघाने जबरदस्त कामगिरी करत अंबामाता चषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. बाबू अभिनंदन. सत्यप्रकाश यादव, देवेश पारवे, सुरेश अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. डीजे मास्टर एक सुंदर गाणे घेऊन घ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांचं अगदी मनापासून आभार. आणि अंडरआर्म क्रिकेट, संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष असतं की मला ही टुर्नामेंट खेळायची आहे, मला या टुर्नामेंटमध्ये खेळायचं आहे, सहभागी व्हायचं आहे, ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. प्रत्येकाची इच्छा असते, म्हणजे वायकट्टा असेल, दीपेकर असेल, मेल्विन असेल, अशा अनेक टुर्नामेंट प्रत्येकाची इच्छा असते की मला की खेळायची आहे. सुप्रीमो असेल, त्यानंतर रंबो असेल, प्रत्येकाची इच्छा असते की टुर्नामेंट खेळायची आहे, मला चॅम्पियन व्हायचं आहे. आणि आता अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं पण एकच स्वप्न आहे की मला श्री अंबामाता खेळायचं आहे, तिकडे जय अंबेची टुर्नामेंट खेळायची. अशी उत्तर ही प्रगती मात्र या टुर्नामेंटने केली आणि संपूर्ण महाराष्ट्राची एक लाडकी क्रीडा स्पर्धा देखील आज पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारे या टुर्नामेंटने आणि जय अंबे टीमने एक उंच भरारी घेतली. अगदी मागील 20-22 वर्ष त्यांनी पण क्रिकेट जपलं. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीने पार पडली टुर्नामेंट आणि एक वेगळा क्रेज या टुर्नामेंटचा पाहायला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रात. आणि आजचा दिवस आणि ही टुर्नामेंटचं 2024 अशा एक चांगल्या प्रकारे इकडे संपन्न झालं. सर्वांचे सपोर्ट्स आहेत, त्यामुळे असा सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबे माते की, भवानी माते की. थँक्यू सो मच. लालबागच्या राजाचा